काही पण म्हणा, पण यंदाच्या श्रावणाने ही एक गोष्ट खूप चांगली केली आहे. कारण काय व्हायचं, दरवर्षी या एका गोष्टीमुळे असंख्य शिवभक्तांमध्ये कुठेतरी गोंधळ उडायचा, मनामध्ये संभ्रम तयार व्हायचा. तर तो काही यंदाच्या वर्षी होणार नाही आहे. चला, काहीतरी चांगलं झालं. काय आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओत सांगतेच, पण त्याआधी नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. तुम्हाला जर धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील, पुराणकथा ऐकण्यामध्ये तुमचा रस असेल, आवड असेल, आणि बघा आजकाल आपल्याकडे वेळ नसतो, तर मग साध्या सोप्या पद्धतीने आपण व्रतवैकल्यांच्या पूजा किंवा सणावारांच्या पूजा कशा मांडायच्या, त्यातही कुठल्याही धार्मिक पायाचं उल्लंघन न करता आपण अगदी साग्र संगीत श्रद्धापूर्वक या सगळ्या पूजा अर्चा कशा करू शकतो, तर त्या सगळ्यांचे व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवर उपलब्ध आहेत. म्हणूनच म्हटलं, चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा हर हर महादेव. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, श्रावणाचा महिना म्हटला की आपल्या डोळ्यांसमोर भगवान शिव येतात किंवा भगवान शिवांच्या संबंधित आपण जी काही व्रतवैकल्ये करतो, पूजा अर्चा करतो, तर ते सगळं चित्र कुठेतरी उभं राहतं. पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले, आता सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे. म्हणजे निसर्गाकडे पाहून आपलं मन अगदी भारावून जातं, प्रसन्न होऊन जातं. उन्हाळ्यामध्ये आपण जे कडकडतं किंवा रखरखतं ऊन अनुभवलं, तर त्याच्या तुलनेत आता आपल्याला कुठेतरी दिलासा मिळू लागला आहे. तर श्रावण महिना हा निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा महिना म्हणून ओळखला जातो. भगवान शिवांची आराधना या महिन्यात केली जाते, कारण त्यांना देवांचे देव महादेव असं म्हटलं जातं. सध्या चातुर्माससुद्धा सुरू आहे. तर भगवान श्रीहरी श्री विष्णू योगनिद्रेमध्ये असल्यामुळे काय आहे की या 4 महिन्यांमध्ये वेगवेगळे देवी देवता सृष्टीचं अधिपत्य किंवा सृष्टीचा संपूर्ण कारभार स्वीकारतील. तर श्रावण महिना भगवान शिवांकडे आहे. या श्रावण महिन्यामध्ये आपण काय करावं, काय टाळावं, कोणकोणत्या प्रकारची व्रतवैकल्ये करावीत, कोणत्या प्रकारची पारायणं आपण करू शकतो. आणि श्रावण महिना म्हटला की सगळ्यात जास्त महत्त्व असतं ते म्हणजे श्रावणी सोमवारच्या व्रताला. तसा श्रावणाचा प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित आहे, त्याबद्दलसुद्धा आपण जाणून घेऊयाच. पण खास करून श्रावणी सोमवारचं व्रत म्हटल्यावर आपण शिवामुठीला महत्त्व देतो, तर त्याच्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. तर एक एक करून मी तुम्हाला सर्व काही सांगते. आपण सुरुवात करूया की यंदाचा श्रावण नक्की कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, तेवढं माहिती करून घेतलं की आपल्याला पुढे जाता येईल. बघा, बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी आषाढाची अमावस्या आहे. आषाढ महिन्याची समाप्ती 12 ऑगस्टला बुधवारी होणार आहे आणि त्यानंतर 13 ऑगस्ट 2026ला गुरुवारच्या दिवशी श्रावण मासारंभ म्हणजे श्रावणाची सुरुवात होत आहे. बघा, सप्टेंबर महिन्यात 10 आणि 11 तारखेला 10 आणि 11 सप्टेंबरला 2 दिवस अमावस्या आहे. तर 10 तारखेला दर्श पिठोरी अमावस्या आहे, ज्या दिवशी पोळा आहे. आणि 11 तारखेला फक्त अमावस्या एवढंच लिहिलेलं आहे आणि सकाळी 8:56 ती अमावस्या असणार आहे. आणि आदल्या दिवशी म्हणजे 10 तारखेला 10 सप्टेंबर 2026ला गुरुवारी सकाळी 10:33 सुरू झालेली अमावस्या 11 सप्टेंबरला सकाळी 8:56 असणार आहे. तर साधारणतः 10-11 सप्टेंबरला हा श्रावणाचा महिना संपणार आहे. बघा, श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पहिलं काम हे करायचं आहे की आपल्याला नागनरसोबाचा फोटो आणायचा आहे, ज्याला जिवतीचं चित्र असंही म्हटलं जातं, जिवतीचा फोटो असंही म्हणतात. तुमच्याकडे नक्की काय म्हटलं जातं मला कमेंट करून नक्की सांगा. तर या नागनरसोबाच्या चित्रामध्ये किंवा या कागदाच्या फोटोमध्ये बऱ्याच प्रकारची चित्र असतात, जसं की बुध बृहस्पती असतात, जरा जिवंतिका किंवा ज्यांना जिवत्या असंही म्हटलं जातं, तर ते चित्र असतं. नागपंचमीचं चित्र असतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचं सुद्धा चित्र असतं, कारण त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये ते चित्र दाखवण्याचा उद्देश हा की श्रावणामध्ये जन्माष्टमीसुद्धा येते. तर अशा पद्धतीने नागनरसोबा जो आहे ना, तर तो आपल्याला श्रावणाच्या पहिल्याच दिवशी आपल्या घरामध्ये चिकटवायचा असतो. जोपर्यंत अमावस्या येत नाही तोपर्यंत नागनरसोबा हा आपल्या घरामध्ये आपण चिकटवून ठेवायचा. बरेच जण देवघराच्या आसपास कुठेतरी चिकटवतात
आणि ज्या ज्या महत्त्वाच्या तिथी येतात त्या वेळेस मग या नाग नरसोबाच्या चित्राला आघाड्याची माळ, त्याचबरोबर दुर्वांची किंवा दुर्वा आघाडा एकत्र करून माळ घालण्याची पद्धत आहे. आणि ही जी माळ असते ती काही सुईने ओवत नाहीत, तर दोऱ्यालाच गाठी मारल्या जातात आणि त्याच्यामध्ये आघाड्याची आणि म्हणजे आघाड्याची पानं असतील किंवा दुर्वांची लहान लहान जुड्या ज्या असतात तर त्या अडकवून ती माळा तयार केली जाते. आणि आपण जर काही फुलांची जरी माळ घातली ना तरी पण त्याच्यामध्ये सुईचा वापर केला जात नाही, म्हणजे टोकदार वस्तूंचा वापर हा होत नाही. आणि दोऱ्याच्या गाठी तयार करूनच मग आपण फुलांची किंवा आघाड्याच्या पानांची अथवा दुर्वांची माळा घालू शकतो. तर अशा पद्धतीने नागनरसोबा चिकटवा आणि पोळ्याच्या दिवशीच आपल्याला तो नागनरसोबा काढून घ्यायचा आहे, कारण त्याच्यानंतर आपल्या घरातील लहान मुलाबाळांच्या नजरेस हा नागनरसोबा पडता कामा नये. आपल्या मुलाबाळांचं संरक्षण व्हावं यासाठी अनेक प्रकारची व्रतवैकल्ये श्रावणामध्ये केली जातात, त्याच्यासाठी नागनरसोबाचं महत्त्व आहे. पण लक्षात घ्या, पोळ्याच्या दिवशी सकाळी लवकर पूजा करून तुम्ही नागनरसोबा काढून घ्या आणि तुम्ही हवं तर 11 तारखेला अमावस्या आहेच, तर मग त्या दिवशी पाण्यामध्ये तो विसर्जित करून द्या. तर हे झालं नागनरसोबाच्या बाबतीत. आता बघा, गुरुवारी श्रावण महिना सुरू होईल, त्या दिवशी बृहस्पती पूजन आपल्याला करायचं आहे 13 ऑगस्ट 2026ला. तर बुध बृहस्पती पूजन किंवा गुरुवारचा दिवस आहे म्हणून गुरूंचं पूजन आपण या दिवशी करू शकतो. त्याच्यानंतर लगेच श्रावणातला पहिला शुक्रवार आहे जो जरा जिवंतिका किंवा जीवत्या यांच्यासाठी समर्पित असतो. या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलाबाळांसाठी व्रत करते, म्हणजे त्यांच्या कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी किंवा माझा संपूर्ण परिवार जो आहे तो सुखासमाधानाने नांदावा म्हणून जीवत्यांची पूजा या दिवशी केली जाते. दिवसभर उपवास केला जातो, संध्याकाळी त्यांना पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवला जातो आणि मुलांना या दिवशी खास करून ओवाळलं सुद्धा जातं. आता त्याच्याबद्दलचे सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, पण मी तुम्हाला फक्त आठवण करून देत आहे की श्रावणातला पहिला शुक्रवार जो आहे तर तो लगेच 14 ऑगस्ट 2026ला आहे. मग या दिवशी तुम्ही जीवतीचं व्रत आठवणीने करा. 14 ऑगस्ट, 21 ऑगस्ट, त्याच्यानंतर 28 ऑगस्ट आणि त्याच्यानंतर 4 सप्टेंबर आणि लास्ट जो शुक्रवार आहे तर तो 11 सप्टेंबर. म्हणजे आपल्याकडून एकूण 5 श्रावणी शुक्रवार यंदाच्या वर्षी होतील. त्याच्यानंतर येईल श्रावणी शनिवार 15 ऑगस्टच्या दिवशी, श्रावणातला पहिला शनिवार आहे. अश्वत्थ मारुती पूजन या दिवशी केलं जातं आणि असंख्य महिला आपल्या भावासाठीचा जो उपवास आहे तो श्रावणातल्या शनिवारी धरतात. तर तुम्ही सुद्धा श्रावणाचं हे शनिवारचं व्रत केलं तर तुम्हाला मारुतीरायांचा, हनुमानजींचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या भावाला दीर्घायुष्य मिळावं किंवा त्याच्यासाठी तुम्हाला काही प्रार्थना करायची असेल, तुमचा भाऊ कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणीमध्ये कधी सापडू नये किंवा त्याच्यावर कधी काही अडीअडचणी आल्या तरी पण अगदी व्यवस्थितपणे त्यातून त्याची सुटका व्हावी, त्याला योग्य मार्ग दिसावा म्हणून तुम्ही हे श्रावणी शनिवारचं जे व्रत आहे ते करू शकता. श्रावणातला जो रविवार असतो तर तो सूर्यनारायणांचं व्रत करण्यासाठी मानला जातो. खरं तर आपण बघा, पौष महिन्यामध्ये आदित्य राणूबाईचं जे व्रत करतो ना तर तेच व्रत श्रावणामध्ये सुद्धा केलं जातं. खरं त्याचं महत्त्व जे आहे तुम्ही त्याची कथासुद्धा आपल्या चॅनलवर बऱ्याच वेळा ऐकली असेल पौष महिन्याच्या निमित्ताने. तर मग त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उल्लेख जो आहे तो श्रावणाचाच आहे त्या कथेमध्ये. तर तुम्हीसुद्धा पौष महिन्यामध्ये ते व्रत करू शकत नसाल किंवा केलं नसेल तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये सुद्धा जेवढे रविवार येतील ना तर त्या प्रत्येक रविवारी आदित्य राणूबाईचं व्रत करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त दिवसभर उपवास करायचा असतो. तुम्ही फळं वगैरे खाऊन तो उपवास करू शकता. त्याच्यामध्ये काही साबुदाणा खिचडी वगैरे खात नाही किंवा तिखट मिठाचं खायचं नसतं. सूर्योदय होण्याच्या आतच आपल्याला आपले केस विंचरून घ्यायचे असतात आणि दिवसभर आपण केस विंचरायचे नाही मग, किंवा घरामध्ये केसच दिसता कामा नये. तुम्हाला त्याची धार्मिक कथा ऐकायची असेल तर आपल्या चॅनलवर आहे, ऐका. मग त्याच्यातून तुम्हाला कळेल की दिवसभरात आपण मग केस का विंचरू शकत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला कथा सांगायची असते सूर्यनारायणांना किंवा आपल्या घरातील कोणत्याही एका सदस्याला बसवून आपण ती कथा ऐकवायची असते त्यांना, त्याशिवाय ते व्रत पूर्ण होत नाही. तर खूप छान आहे याच्या मागची आख्यायिका. तुम्ही नक्की हे
आदित्य राणूबाईचं व्रत श्रावण महिन्याच्या रविवारच्या निमित्ताने करू शकता. आणि बघा, लगेचच म्हणजे 16 तारखेला श्रावणाचा पहिला रविवार आहे. नागचतुर्थीचा उपवास या दिवशी सुरू होईल. बरेच जण म्हणजे बऱ्याच भागामध्ये अशी प्रथा आहे. नाशिककडे शक्यतो नाहीच आहे, म्हणजे जेवढं मी ऐकलेलं आहे. पण दुसरे जे भाग आहेत ना, तर तिथे नागपंचमीचा उपवास जो आहे तो नागचतुर्थीच्या दिवशीच धरला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी तो सोडला जातो. तर मग 16 ऑगस्टला लगेच नागचतुर्थी आहे. आता श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी, तर तो आहे 17 ऑगस्ट 2026ला. आणि योगायोगाने श्रावणातला पहिला सोमवारसुद्धा याच दिवशी आहे. तर या दिवशी शिवामूठ तांदूळ आहे. जसं की आपण शिवलिंगावर वेगवेगळ्या द्रव पदार्थांचा अभिषेक करतो, दूध, दही, तूप, मध, साखर, कोणी उसाचा रस असेल, फळांचा रस असेल, नारळाचं पाणी असेल, म्हणजे शहाळं जे आहे ना, तर त्याचं पाणी आणलं जातं रेडीमेडच नारळवाल्यांकडून आणि ते पाणीसुद्धा शिवलिंगावर अर्पण करण्याची पद्धत आहे. पण इथे खास करून म्हणजे आपण शिवलिंगाची पूजा करताना पंचामृत किंवा दूध, दही, मध, साखर यापैकी किंवा तूप यापैकी काही पण एखादा द्रवपदार्थ घेऊ शकतो. त्याने शिवलिंगाला स्नान घालू शकतो, अभिषेक करू शकतो, तो काही वाद नाही. पण इथे महत्त्व आहे धान्यांचं. तर शिवामूठ म्हणून आपण जे धान्य शिवलिंगावर वाहतो, तर त्याच्यामध्ये प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याला मान असतो. आणि ज्या धान्याची मूठ आपण शिवलिंगावर अभिषेकाच्या स्वरूपात अर्पण करतो एक खास मंत्र म्हणून, तर त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तर त्या धान्याच्या मुठीला शिवामूठ असं म्हटलं जातं, कारण आपण ती शिवलिंगावर वाहतो म्हणून. तर श्रावणाचा पहिला सोमवार आहे 17 ऑगस्ट 2026ला आणि त्या दिवशी शिवामूठ आहे तांदूळ. त्याच दिवशी नागपंचमीसुद्धा आपल्याला साजरी करायची आहे. दुसरा श्रावणी सोमवार आहे 24 ऑगस्ट 2026ला. त्या दिवशी शिवामूठ आहे तीळ, पांढरे तीळ आपल्याला वाहायचे असतात. आणि त्याच्यानंतर श्रावणाचा तिसरा सोमवार आहे 30 ऑगस्ट 2026ला, 31 ऑगस्ट 2026ला, मी चुकून 30 म्हटले. 30ला आपल्याला आदित्य राणूबाईचं व्रत करावं लागेल. तर पहिला 17 ऑगस्टला, दुसरा 24 ऑगस्टला, तिसरा 31 ऑगस्टला. त्या दिवशी शिवामूठ आहे मूग, हिरवे अख्खे मूग आपल्याला अर्पण करायचे असतात, मुगाची डाळ नव्हे. आणि श्रावणाचा चौथा आणि शेवटचा सोमवार आहे 7 सप्टेंबर 2026ला आणि त्या दिवशी शिवामूठ आहे गहू. तर मग दरवर्षी काय असतं की श्रावणाचा पहिला सोमवार शिवामूठ तांदूळ, दुसरा सोमवार शिवामूठ तीळ, तिसरा सोमवार शिवामूठ मूग आणि चौथा श्रावणी सोमवार असेल तर शिवामूठ जव असते आणि पाचवा जर आला तर शिवामूठ सातू असते. तर जव ठीक आहे की बऱ्याच जणांना कळते किंवा त्याच्यातही गोंधळ उडतोच जव आणि जवसमध्ये, किंवा सातू म्हणजे काय बऱ्याच जणांना माहिती नसतं. पण यंदा एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे की चौथ्या श्रावणी सोमवारी, शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवामूठ जी आहे ती गहू दिलेली आहे. त्याच्यामुळे गव्हाच्या बाबतीत तर काही कोणाचा गोंधळ उडणार नाही. जव आली तर गोंधळ उडतो. सातू म्हणजे काय बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर पितृपूजनामध्ये आपण जे धान्य वापरतो बघा, गव्हासारखंच दिसतं, पण त्या गव्हाचं आवरण असल्यावर, गहू जेव्हा त्याच्या ओंबीमध्ये असतो किंवा काही जण लोंब्या म्हणतात आणि वाळल्यावर मग ते कसं दिसतं, तर तशा पद्धतीने जव दिसते. आणि जवस म्हणजे आपण ज्याला आळशी म्हणतो, अळशीची चटणी आपण करतो, तर बरेच जण तीच शिवामूठ मग वाहून द्यायचे. तर यंदा तसं काही नाही आहे. चौथ्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवामूठ म्हणून गहू वाहायचे आहे. तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की यंदा काहीतरी चांगलं झालं, त्याच्यामुळे यंदा काही कुणाचा गोंधळ उडणार नाही. बघा, आता श्रावणामध्ये आपण गुरुवारचं बोललो, शुक्रवारचं बोललो, शनिवारबद्दल मी तुम्हाला सांगितलं, रविवारबद्दल सांगितलं, सोमवारबद्दल सांगितलं. आता राहिला मंगळवार आणि बुधवारचा विषय. तर श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचं व्रत करण्याची पद्धत आहे. नवविवाहित ज्या असतात तरुणी, तर ते हे जे व्रत आहे ते 5 वर्षापर्यंत अवश्य करतात किंवा त्याच्याही व्यतिरिक्त बऱ्याच घरी हे मंगळागौरीचं व्रत केलं जातं. पण मी तुम्हाला हे का सांगितलं की ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे, तर मग त्या मुलींची सासरी जी आहे ती पहिली मंगळागौर केली जाते. काहींकडे माहेरी करण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे नवविवाहित मुलींची मंगळागौर नक्की सासरी करतात की माहेरी, मला कमेंट करून नक्की सांगा. या दिवशी पार्वती मातेचं पूजन खास करून केलं जातं आणि
भगवान श्रीकृष्णांची पूजा आपल्याला करायची असेल नाग नरसोबाच्या चित्रावरून, तर तीसुद्धा आपण मंगळवारी करू शकतो. त्याच्यानंतर बुधवारी बुध देवतेचं पूजन केलं जातं. तर बुध जे असतात त्यांना आपण हिरवे मूगसुद्धा अर्पण करू शकतो, किंवा त्यांना तिथे आपण चंदनाचा गंध लावला, बुध आणि बृहस्पतींना बुधवार गुरुवार नमस्कार केला, काहीतरी ज्या लाह्या असतात ना आपल्या ज्वारीच्या, तर त्यांना तर श्रावणामध्ये खूप महत्त्व आहे. जिवतीची पूजा करायची असेल, नागपंचमीची पूजा करायची असेल, तर त्याच्यामध्ये या ज्वारीच्या लाह्या खूप कामात येतात. तर ज्वारीच्या लाह्या, गूळ किंवा ज्वारीच्या लाह्या आणि साखर, शेंगदाणे यापैकी तुम्ही काही पण तिथे नैवेद्य म्हणून ठेवलं, किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ असतील गुरु देवतेसाठी म्हणजे बृहस्पती जे आहेत त्यांना, तर तुम्ही त्यांना चण्याची डाळ आणि गूळ हा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता. तर असं हे प्रत्येक वाराचं काहीतरी महत्त्व आहे. आणि ज्यांना संतान प्राप्ती, त्यातल्या त्यात खास करून अपत्य म्हणजे पुत्रप्राप्तीच पाहिजे अपत्यामध्ये, तर त्यांनी श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या पुत्रदा एकादशीचं व्रत अवश्य करावं. तर पुत्रदा एकादशी असेल आणि श्रावणाचा दुसरा सोमवार असेल, तर हे दोन्ही एकाच दिवशी आलेलं आहे. तर इथे गोंधळ उडू शकतो की एकादशी पण आम्ही करतो आणि श्रावणाचा सोमवार पण आम्ही करतो, तर मग उपवास कधी सोडायचा? तर त्याच्याबद्दल लवकरात लवकर आपण, म्हणजे जसा श्रावणाचा दुसरा सोमवार येईल तशा पद्धतीने, म्हणजे त्याच्या अगोदर तुम्हाला त्याच्याविषयी खास माहितीचा व्हिडिओ मिळून जाईल. त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला अवश्य कनेक्ट राहा, म्हणजे व्हिडिओ पाहत राहा, म्हणजे एक एक जे व्हिडिओ आहे ते तुमच्यासमोर वेळेनुसार येत राहतील. बघा, 27 ऑगस्ट 2026ला नारळी पौर्णिमा आहे आणि 28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, भावा बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण, ज्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते, रक्षासूत्र बांधते. तर यंदा रक्षाबंधन आहे 28 ऑगस्टला. त्याच्यानंतर श्रावणाचा जेव्हा चौथा शुक्रवार येईल, तर 4 सप्टेंबर 2026ला, त्या दिवशी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी, आणि त्या दिवशी आपल्याला भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस साजरा करायचा असतो. आणि 5 सप्टेंबर 2026ला शनिवारी आहे गोपाळकाला. अशा पद्धतीने हे श्रावणाचं महत्त्व आहे. आणि जेव्हा श्रावण संपतो तर तेव्हा आपण बैलांची पूजा करतो पिठोरी अमावस्येला. अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणाचे जे काही महत्त्वाचे नियम आहेत किंवा श्रावणात येणाऱ्या महत्त्वाच्या तिथी असतील, वार असतील, तर त्याच्याबद्दल माहिती दिली. आता अजून एक महत्त्वाचं हे सांगते की श्रावणामध्ये बरेच जण म्हणतात की आम्ही चप्पल नाही घालत, आम्ही केस नाही कापत. तर अशा काही गोष्टी करण्याची खरं तर गरज नाही आहे. तुम्ही चप्पल घालू शकता, तुम्हाला दाढी कटिंग किंवा महिलांनासुद्धा आयब्रो वगैरे करायचे असतील तर अवश्य करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आपण काय सोडायचं, तर आपल्यामध्ये जे वाईट गुण आहेत, ज्याला आपण अवगुण म्हणतो, तर ते आपण सोडले. काही आपल्यामध्ये वाईट सवयी, वाईट व्यसनं असतील, त्या आपण सोडल्या, तर नक्कीच आपल्याला प्रगतीमध्ये काही अडथळा येणार नाही. या गोष्टी सोडण्यासाठी आपल्याला 21 दिवसांची गरज असते. सवय जी आहे ती एका दिवसात लागत नाही, पण 21 दिवस सलग आपण सातत्याने त्या गोष्टीमध्ये काही ना काही चांगलं पाऊल टाकत गेलो, प्रगतीचं पाऊल टाकत गेलो, तर नक्की आपल्यामधले अवगुण कमी व्हायला मदत होते किंवा ते पूर्णपणे सुद्धा संपू शकतात. आणि वाईट व्यसनसुद्धा सोडण्यासाठी 21 दिवस भरपूर झाले, तर या महिन्याचा तुम्ही त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीने वापर करून घ्या. या महिन्यामध्ये उपवास असतील, त्याच्यामुळे ज्या भांड्यांमध्ये तुम्ही मांसाहारी पदार्थ शिजवतात तर ते भांडे बाजूला ठेवून द्या. या महिन्यामध्ये भांडे घासण्याची घासणीसुद्धा बदलून घ्या, कारण आपण आषाढ महिन्यामध्ये बरेच जण मांसाहार करतात. कितीही नाही म्हटलं तर प्रत्येकाचा आहार जो आहे किंवा आहाराचे जे घटक घेण्याची पद्धत आहे ती वेगवेगळी आहे, त्याच्यामुळे मांसाहार हा बऱ्याच घरांमध्ये होतो, मग आपण ती भांडी घासतो. पण या महिन्यात आपल्याला उपवास असणार आहे, देवाधर्माचा आपण काहीतरी करणार आहोत, तर मग भांड्यांची घासणी बदलून टाका. आता आपण बोलूयात श्रावणामध्ये कोणकोणत्या पोथ्यांचं पारायण आपण करू शकतो, म्हणजे कोणते ग्रंथ आपण वाचू शकतो. बघा, श्रावण महिन्यामध्ये आपण श्री शिवलीलामृत या पोथीचं पारायण करू शकतो. याशिवाय श्री गुरुचरित्र, श्री गजानन विजय किंवा ज्ञानेश्वरी यांचंही पारायण आपल्याला करता येतं. शिवलीलामृत पारायण हे आपल्याला 7 दिवसात पूर्ण करता येतं. नवनाथांचं पारायण तुम्हाला या दिवसात करता येईल.
तुम्ही श्रावणामध्ये कधीही सुरुवात करा. शक्यतो गुरुवारच्या दिवशी सुरुवात केली तर अतिउत्तम आणि त्यापुढे मग सलग तुम्ही 9 दिवस हे पारायण पूर्ण करून घेऊ शकता. आणि पारायणाच्या शेवटच्या दिवशी 9 मुलांना जेव घालण्याची पद्धत आहे पारायणाची सांगता किंवा उद्यापन म्हणून. समजा तुमच्याकडे म्हणजे आताच्या काळात कसं एवढं कोणी पाठवत नाही की 9 मुलं मिळत नाही म्हणण्यापेक्षा बरेच जण आता या गोष्टींकडे म्हणजे वेगळ्याच दृष्टीने बघतात किंवा काही जण नाही पाठवत की काय एवढं मानायचं किंवा मुलांच्या शाळा वगैरे असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला नाही म्हणजे मुलं मिळत. तर मग आपण काय करायचं, सगळ्या गोष्टींची एक गोष्ट, आपण गोरगरिबांना या दिवशी अन्नदान केलं तर ते खूप चांगलं राहील. ज्या व्यक्तींना खरोखर अन्नाची गरज आहे किंवा तुमच्या आसपास कुठे आधार आश्रम असेल किंवा म्हणजे जिथे नाही का अनाथ आश्रम असेल, लहान मुलाबाळांना आपण तिथे काही गरजेच्या गोष्टी दान करू शकतो. मग त्याच्यामध्ये अन्नदानच केलं पाहिजे असं नाही. तुम्हाला वाटेल की आपण कपडे दान करू शकतो, काही दुसऱ्या गोष्टी असतील की त्या त्यांना कामात येतील, तर त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला या निमित्ताने दान करता येईल. तर मला तुम्हाला थोडक्यात हे सांगायचं आहे की बऱ्याच वेळा उद्यापनाच्या बाबतीत हाच प्रश्न येतो की समजा आता उदाहरणार्थ एवढ्या मुली मिळणार नाही, 7 मुली 5 मुली, तर मग आपण काय करायचं. तसंच हे नवनाथांचं पारायण केलं की त्याच्यात आपल्याला मुलांना बोलवावं लागतं, तर तेव्हासुद्धा ही अडचण तयार होतेच. तर मग उद्यापनाचा अर्थ हाच की आपण त्या दिवशी काहीतरी दानधर्म करावा एवढंच. तर मग त्यानिमित्ताने आपल्याकडून लोकांना कळलंही जातं की तुम्ही नेमकं हे कशाचं उद्यापन करताय किंवा कशामुळे हा दानधर्म करताय. तर ते कारण तर आपण सांगतोच ना की हो माझं हे पारायण होतं, माझं हे व्रत होतं, त्याच्या निमित्ताने मी उद्यापन करतोय किंवा करते. तर मग या गोष्टी तुम्ही करू शकता. श्रावणामध्ये काय करावं आणि काय करू नये याबद्दल सांगताना मी तुम्हाला थोडक्यात एक महत्त्वाची गोष्टही सांगते की व्रत करताना आपण ते साध्या सात्विक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करावा. या दिवशी राग, द्वेष, हिंसा, खोटं बोलणं यासारखे प्रकार आपल्याकडून घडणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. जेणेकरून काय होईल, घरामध्ये सकारात्मकता येईल. नकारात्मक वातावरण तयार करण्याला आपण थाराच दिला नाही किंवा तशा गोष्टी घडूच नाही दिल्या तर कोणत्याही प्रकारचं विघ्न आपल्या व्रतवैकल्यांमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये कधी येणारच नाही. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण जेव्हा जेव्हा असं कधी होईल असं आपल्याला वाटतं ना, तर त्याच्यावर एक मार्ग हा की आपण त्यावेळेस 2 पावलं मागे व्हायचं. कारण आपल्याला काय करायचं आहे, देवाचं काहीतरी व्रत करायचं आहे, पूजा मांडायची आहे आणि आपल्या मनामध्ये जर अशा काही उलटसुलट गोष्टी आल्या तर आपण कुठेतरी डिस्टर्ब होतो आणि आपल्याकडून ते करायचं राहून जातं आणि आपण परत देवालाच दोष देत बसतो की माझ्या कार्यामध्ये किंवा माझ्या या व्रतामध्ये अडथळा का आला, तर देवा तुझं लक्ष नव्हतं का किंवा तू माझ्याकडे बघत नव्हता का, आपण देवावरच शंका घ्यायला लागतो. तर असं काही होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आणि होईल तितकी आपण जेवढी दक्षता बाळगू तर नक्कीच आपलं जे कार्य आहे, आपलं जे व्रत आहे ते अगदी व्यवस्थितरित्या पार पडेल. या महिन्यात तुम्हाला जर देवी देवतांचे टाक बनवून घ्यायचे असतील तर तेही तुम्ही बनवून घेऊ शकता. त्याचबरोबर मंगल कलशाची स्थापनासुद्धा श्रावण महिन्यामध्ये करणं खूप चांगलं मानलं जातं. पशुपती व्रताच्या बाबतीत मी तुम्हाला हे सांगते की बघा आपल्याला आता श्रावणी सोमवारचंही व्रत असतं. दोन्ही व्रतं तशी संध्याकाळीच सोडली जातात, पण मग तुम्हाला ते दोन्ही गोष्टी किंवा दोन्ही पूजा म्हणजे तुमच्याकडून झाल्या पाहिजे. पशुपती व्रतासाठी आपल्याला खास करून मंदिरात जावं लागतं आणि श्रावणी सोमवारची पूजा तर आपण घरीही करू शकतो. तर बघा दोन्ही गोष्टी तुम्हाला होणार असतील तर करा. एकदमच सगळं काही करायच्या भानगडीत पडू नका. हवं तर तुम्ही पशुपती व्रताला पुढच्या महिन्यात सुरुवात केली किंवा तुम्हाला वाटत असेल की भाद्रपदमध्ये सुद्धा पित्रांचं वगैरे असतं, नाही होणार शक्य, तर तुम्ही मग श्रावण महिना सोडून नंतर कोणत्याही महिन्यात किंवा भाद्रपद सोडून दुसऱ्या महिन्यात सुरुवात करू शकता. भाद्रपदात तशी काही अडचण नाही, पण मग आपल्याकडे पितृपक्ष असतो, गणपतींचं असतं किंवा अजूनसुद्धा काही व्रतं असतात. मग त्याच्यामध्ये परत तुमचा गोंधळ उडतो, हे व्रत करावं की ते व्रत करावं. तर मग तुम्ही नंतर सुरू केलं तरीही चालेल किंवा ज्यांना कोणाला मग श्रावणी सोमवारचं म्हणून नसेल व्रत करायचं पण श्रावण महिन्यातच पशुपती व्रताला सुरुवात करायची आहे, तर तुम्ही नक्की श्रावणाच्या पहिल्या सोमवारी या व्रताला सुरुवात करा. ज्या वेळेस काही मासिक धर्म, बिटाळ, सुतक काही असेल तर त्या वेळेस तुम्ही फक्त मग उपवास धरायचा, पूजा अर्चा करायच्या नाही. तर हेच हे श्रावणाचे नियम आहेत. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ आणि श्रावण महिन्याची सविस्तर माहिती.
कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा, म्हणजे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आपण भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.